हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. गुरुचरित्रातील एक अध्याय आहे, जो अध्याय महिलांसाठी, खास महिलांसाठी वरदान ठरला आहे. हा अध्याय जी महिला पठण करायला सुरुवात करते तर तिच्या आयुष्यातले सगळे दुःख संकट दूर होतात. या अध्यायात पतिव्रता धर्म आणि आध्यात्मिक आणि कौटुंबिक कर्तव्यांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. म्हणून हा अध्याय महिलांसाठी खास वरदान मानला गेला आहे. हा अध्याय महिलांनी जर पठण केला तर जीवनातले दुःख कष्ट दूर होतात, पतीचे आयुष्य वाढ, घरातली नकारात्मकता दूर होते, मुलांचं आणि घरातल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळतं, अभ्यासात शिक्षणात त्यांची प्रगती होते, कुटुंबात सुख शांती नांदते, घरातील कुटुंबातले जे दोष असतील ते दूर होतात, मुलांच्या समस्या दूर होतात, पती पत्नींमध्ये जो दुरावा असेल तो दूर होतो आणि त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होतो, त्यांचे खटके दूर होतात, घरात कटकटी होत असतील त्या सुद्धा दूर होतात. ज्या स्त्रियांना पुत्र होत नाही काही कारणास्तव तर त्यांना पुत्राचं सुख मिळतं. महाराजांच्या कृपेने त्यांना आई होण्याचं भाग्य प्राप्त होतं. तर अशा गोष्टी या अध्यायाने होत असतात. तर हा अध्याय मी तुम्हाला कशा पद्धतीने पठण करायचं याबद्दल सांगणार आहे. म्हणजे हा अध्याय तुम्ही पठण करत असताना नित्यनेमाने करू शकता. तुम्हाला मी आज याची वेगवेगळे ऑप्शन देणार आहे. पहिला ऑप्शन म्हणजे की हा अध्याय तुम्ही नित्यनेमाने कशा पद्धतीने पठण करू शकतात. मध्ये तुमचं पिरियड्स वगैरे विटाळस होतं काय आलं तर काय करायचं ते सांगणार आहे. आणि यासोबतच जर तुम्ही संकल्पयुक्त या अध्यायाचं पठण केलं, एखादी तुमची इच्छा आहे, एखादं काम होत नाही, नवऱ्यासाठी किंवा इतरांसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. तर कशा पद्धतीने किती दिवस याचं पठण करायचं याबद्दल, आणि जर तुम्हाला नित्यनेमाने पठण करणं शक्य नसेल तर फक्त आठवड्यातून एक दिवस तुम्ही याचं पठण कशा पद्धतीने करू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. प्रत्येक तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, म्हणजे त्यांना सुद्धा याची मदत होणार आहे. तर बघा, महिला ही घरात करती असते, म्हणजे ती लक्ष्मीचं रूप असते. आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. काही वेळा आपल्याला मान सन्मान मिळत नाही, आपल्याला घरात खूप त्रास सहन करावा लागतो. तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर नक्कीच तुम्ही याचं पठण करू शकता. तर आता याचं नित्यनेमाने पठण आपण कशा पद्धतीने करू शकतो? कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही याचं पठण करायला सुरुवात करा. गुरुचरित्र आपल्याला माहिती आहे किती म्हणजे तो पवित्र ग्रंथ आहे. गुरुचरित्रातील 32वा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे. नित्यनेमाने करायचं तर कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही याची सुरुवात करा. गुरुवारपासून दररोज नित्यनेमाने याचं पठण करायचं आहे. मध्ये सुतक विटाळ पिरियड्स आले तर तो दिवस स्किप करायचा, त्या दिवशी पठण करायचं नाही. म्हणजे नित्य सेवा तुम्ही याची करू शकता. नित्यनेमाने जर तुम्ही पठण केलं याचं तर तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख संकट दूर होणार, यात काही शंकाच नाही. आणि तुम्हाला दररोज जर नित्यनेमाने पठण करणं शक्य नसेल तर काय करायचं? प्रत्येक गुरुवारी याचं पठण करा, एक वेळा पठण करा. आणि आता संकल्पयुक्त जर तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, इच्छेसाठी तुम्हाला पठण करायचं असेल तर 7 दिवस किंवा 21 दिवस कंटिन्यू याचं पठण करा, मध्ये खंड पाडायचा नाही. पहिल्या दिवशी संकल्प करायचा, गुरुवारी याची सुरुवात करा. गुरुवारी याची सुरुवात करायची. गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे. महाराजांच्या, दत्त महाराजांच्या मंदिरात जा किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात तुम्ही जाऊ शकता. तिथे बसून संकल्प करा. नारळ खडी साखर घेऊन जा. तिथे महाराजांना सांगायचं आजपासून हे अध्याय पठण करताय. 7 दिवस किंवा 21 दिवस, जितके दिवस करणं तेवढे दिवस सांगायचं. तुमचं नाव, गोत्र, तुमची इच्छा सांगायची आणि महाराजांना सांगायचं हे माझ्याकडून व्यवस्थित तुम्ही पठण करून घ्या. हा माझा संकल्प पूर्ण करा, लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करा असं सांगायचं. नसेल शक्य तर घरी सुद्धा तुम्ही महाराजांच्या समोर बसून संकल्प करू शकता. दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, फोटो काही असेल त्याच्यासमोर संकल्प करायचा. संकल्प हातात पाणी वगैरे घेऊन सोडायचा. आता मी डिटेलमध्ये सांगत नाही संकल्प कसा करायचा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते. तर तुम्हाला बसून संकल्प सोडायचा आहे, आसनावर बसायचं आणि एक वेळ ठरवून घ्यायची, सकाळ किंवा सायंकाळ. दररोज नित्यनेमाने 7 दिवस करणार किंवा 21 दिवस, तेवढे दिवस तुम्हाला आसनावर बसायचं आहे. आसन दररोज नित्यनेमाने तेच घ्यायचं, चेंज करायचं नाही, आपलं आसन वेगळं ठेवायचं. आणि त्यानंतर तुम्हाला 32वा अध्याय पठण करायला सुरुवात करायचं. 7 दिवस कंटिन्यू पठण करा. 7 दिवसाचा संकल्प करणार तर, आणि 21 दिवसाचा संकल्प असेल तर 21 दिवस कंटिन्यू याचं पठण करायचं आहे. पिरियडची डेट बघून घ्या, मध्ये पिरियड्स यायला नको. आणि जेव्हा आपण संकल्पयुक्त कोणती सेवा करतो तर तेव्हा ती सेवा करत असताना आपल्याला नियम पाळणं खूप गरजेचं असतं. दररोज तुम्ही करणार तर नियम पाळायची गरज नाही, परंतु जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त करणार तर तुम्हाला नियम पाळावे लागतील. नियम कोणते पाळायचे तर ब्रह्मचर्याचं तेवढे दिवस पालन करायचं, कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही. आणि संकल्पयुक्त जेव्हा सेवा करणार तर तेव्हा कोणालाही ही गोष्ट सांगायची नाही, गुपित ठेवायची ती आपली सेवा.
गाजावाजा करायचा नाही आणि तेवढे दिवस मांसाहार करायचा नाही, शिजवायचा पण नाही आपण घरात आणि करायचा नाही. घरात अजिबात मांसाहार व्हायला नको, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि वातावरण अगदी शांत ठेवायचं. आणि जेव्हा तुम्ही याचं पठण करणार तर त्यावेळेला फक्त तुम्हाला म्हणजे पूजेची मांडणी वगैरे करायची गरज नाही. फक्त महाराजांच्या समोर बसायचं, धूपदीप लावायचं. जेवढे म्हणजे तुमचं पठण करत असताना तो 32 वाद्य जेव्हा तुम्ही पठण करणार तर तुमचा दिवा आणि अगरबत्ती सुरू पाहिजे. आणि 32 वाद्य पठण करत असताना तुम्ही गुरुचरित्र जो आपला मेन ग्रंथ आहे त्या ग्रंथातून सुद्धा तुम्ही पठण करू शकतात, काही हरकत नाही. फक्त तेवढं पावित्र्य राखायचं. तो ग्रंथ हातात घेण्याआधी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे स्वतःहून आणि आजूबाजूला गोमूत्र शिंपडायचं आहे, म्हणजे त्याचं पावित्र्य राखायचं. आणि ठेवत असताना ग्रंथ पाटावर ठेवा, कशावर तरी स्टूलवर ठेवा किंवा तुम्ही आपलं स्टँड येतं बघा ग्रंथाचं, त्या स्टँडवर ठेवा. डायरेक्ट खाली ठेवायचं नाही तो ग्रंथ. नसेल ग्रंथ तर तुम्ही मोबाईलमधून सुद्धा या अध्यायाचं पठण करू शकता. शक्य असेल तर 11 वेळा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. आणि एक माझं सांगायचं राहिलं, जेव्हा तुम्ही याचं पठण करायला सुरुवात करणार या अध्यायाचं, तर दररोज या अध्यायाचं पठण करण्याआधी तुम्हाला गायत्री मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात असा गायत्री मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर याचं पठण तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीने या 3 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या. 3 पद्धतींपैकी जी तुम्हाला पद्धत योग्य वाटेल ती करा, परंतु याचं तुम्ही पठण करून बघा तुमच्या आयुष्यातले जे काही दुःख संकट असतील ते नक्कीच दूर होतील. तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होणार आहे. तुमच्या नवऱ्याचं सगळं चांगलं बघा. एक स्त्री म्हणून आपलं कर्तव्य आहे आपल्या नवऱ्याचं सगळं चांगलं व्हावं. म्हणजे आपला नवरा घराबाहेर काम करत असतो तर आपल्याला त्याची काळजी असते आणि आपल्या संसाराची काळजी आपल्याला असते. तर आपल्या घरात सगळं चांगलं व्हावं, आपले दुःख कष्ट दूर व्हावे यासाठी या अध्यायाचं पठण करायला सुरुवात करा. आणि एखादी तुमची इच्छा आहे किंवा तुमच्या दुःख संकट आहे, कोणी तुमचा मान सन्मान करत नाही, तुम्हाला पाडून गाडून बोलतात, तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो, तर त्याच्यासाठी संकल्प व्यक्त होतो तुम्ही ही सेवा करू शकता, म्हणजे याचं तुम्ही पठण करू शकता. तर असा हा महिलांसाठी वरदान ठरलेला अध्याय आहे. तर नक्कीच महिलांनी याचं पठण करायला सुरुवात करा. कोण कोण याचं पठण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. ज्या तुमच्या मैत्रिणी त्यांना हा व्हिडिओ नक्की द्या, म्हणजे त्यांना सुद्धाही मदत होणार आहे, त्यांचा त्रास हा दूर होणार आहे. मी या अध्यायाचं पठण करायला सुरुवात केली आहे, मला खूप छान बदल दिसत आहे, म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आज घेऊन आली आहे. आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची ती, जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.